नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन रेसिपीमध्ये। आज की नाही आपण मस्त असा कढई भरून फुलणारा पोह्याचा पापड बनवणार आहोत। हा पापड अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो, बघू शकता तुम्ही। मस्त असा हा कुरकुरीत पापड झालेला आहे आपला। इथे बघा मी एक बाउल भरून पोहे घेतलेले आहेत, जे आपण कांदे पोहे बनवतो ना ते पोहे घ्यायचे आहेत आपल्याला। हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी। आता की नाही आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरती पोहे भाजायचे आहेत आपल्याला, गॅस फुल करायचा नाहीये। खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही की नाही तुमच्या गरजेनुसार पोहे कमी जास्त घेऊ शकता। इथे मी साधारण एक पावच्या वरती थोडेसे पोहे घेतलेले आहेत, एक बाउल भरून पोहे घेतलेले आहेत मी। आपल्याला की नाही हे मीडियम गॅसवरती किंवा तुम्ही बारीक गॅसवरती भाजू शकता। एकसारखे हलवायचे आहेत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत। गॅस बारीक करते मी आता आणि मस्त असे पोहे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। खूप मस्त लागतात हे पापड खायला। तुम्ही हे पापड तळूनही खाऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकता। तर इथे बघा मस्त असे मी पोहे भाजून घेते। याच्या आधी मी पोह्याचे बॉबी पापड कसे बनवायचे तेही दाखवलेले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। इथे बघा छान असे आपले पोहे भाजत आलेले आहेत। इथे बघा मस्त असे आपले पोहे भाजलेले आहेत। हाताने लगेच मी चुरा करते पोह्यांचा, लगेच चुरा होतोय। तर मस्त पोहे भाजलेले आहेत। आता याला की नाही आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे पोहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। गरम गरम पोहे मिक्सरला बारीक करायचे नाही। बघा इथे किती छान एकदम क्रिस्पी पोहे आपले भाजलेले आहेत, लगेच चुरा होतो याचा। पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता याला की नाही मी मिक्सरला बारीक करून घेते, एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। आणि आपल्याला हे जे पीठ आहे ना आपण पोह्यांचं चाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर इथे बघा मस्त असं पीठही मी चाळून घेतलेलं आहे। इथे बघा एक छोटं पातेलं घेतलेलं आहे मी। आता की नाही आपल्याला हे जे बारीक केलेलं पीठ आहे ना ते मोजून घ्यायचं आहे। इथे पूर्ण एक पातेलं भरून माझं पीठ झालेलं आहे। तुम्ही कुठल्याही एखाद्या भांड्याचं माप घेऊ शकता किंवा वाटीचं माप। इथे एक पातेलं भरून पीठ झालेलं आहे माझं। तर इथे बघा एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतलेलं आहे मी। तर ते मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेते, म्हणजे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, पावडर नाही बनवायची याची पूर्ण। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, एक चमचा मीठ घेतलंय मी आणि अर्धा चमचा पापड खार घ्यायचा आहे। गरजेनुसार मी थोडंसं लाल तिखट घालते। जर तुमच्याकडे लहान मुलं असतील, तिखट खात नसतील तर तुम्ही तिखट घालू नका। आता की नाही आपण इथे पाणी गरम करायला ठेवणार आहोत। इथे ज्या पातेल्याने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच पातेल्याने ना आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। इथे एक पातेलं भरून पीठ होतं ना आपलं, तर त्याच पातेल्याने मी 2 पातेले भरून पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता पाण्यामध्ये की नाही आपल्याला ओवा, जिरं, लाल तिखट, पापड खार आणि मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघा पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस बारीक करायचा जरा आणि थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी लाटण्याच्या साहाय्याने पीठ मिक्स करून घेते। बघा छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं एकसारखं, कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला हे, जेणेकरून याच्या गाठी तयार होणार नाहीत। हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ना पाण्याचं अगदी परफेक्ट आहे। एक पातेलं भरून जर तुमचं पीठ असेल तर तुम्ही त्यासाठी 2 पातेले भरून पाण्याचा वापर करा। परफेक्ट प्रमाण आहे, तुमचे पापड बिलकुल बिघडणार नाहीत, अगदी परफेक्ट असे पापड तयार होतील। इथे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, एकही गाठ होऊ दिलेली नाहीये मी। इथे कंटिन्यू हात चालवायचा आहे आपल्याला, म्हणजे आपली पिठाची एकही गाठ तयार होणार नाही। तर इथे छान असं बघा पीठ आपलं शिजवायचं आहे आता आपल्याला। इथे थोडासा थंड पाण्याचा हात घेतलेला आहे मी आणि पीठ दाबून घ्यायचं आहे। बघा मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पीठ दाबायचं आहे, म्हणजे छान पीठ आपलं वाफवलं जातं। आता की नाही आता पीठ मी झाकून एक 10 ते 15 मिनिटं याला की नाही छान वाफलून घेणार आहे। मधून अधून 1-2 वेळा हलवायचं आहे। बघा इथं छान असं पीठ शिजलेलं आहे आपलं, परफेक्ट असं पीठ शिजलं जातं पापडासाठी आपलं। बघा अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे। फक्त मेजरमेंट व्यवस्थित घ्या, पाण्याचं माप परफेक्ट घ्या।
इथे बघा आपलं पीठ छान शिजलेलं आहे। साधारण 15 मिनिटं पीठ मी वाफलून घेतलेलं आहे। बघा मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे। तर आता की नाही, आता हे जे पीठ आहे ना, तर ते मी एका पॉलिथिनमध्ये काढून घेते आणि आपल्याला हे पॉलिथिनमध्ये पीठ काढून घ्यायचं आहे। बघा मस्त पीठ शिजलेलं आहे। आता की नाही, इथं मी एका पॉलिथिनमध्ये पीठ काढून घेतलेलं आहे। थोडीशी जाड पॉलिथिन घ्यायची आणि परत एकदा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। असं केल्याने ना आपले पापड बिलकुल चिरणार नाही, परफेक्ट असे पापड तयार होतील। जर तुम्हाला पॉलिथिनमध्ये पीठ घालून मळायचं नसेल तर एखादा कॉटनचा कपडा ओला करून घ्या तुम्ही आणि त्यामध्ये पीठ मळून घ्या। इथे बघा मी छान असं पीठ मळून घेते। एक 4 ते 5 मिनिटं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ मळलं जातं। पोह्याचे पापड बनवताना आपण थेंबरही तेलाचा वापर करणार नाहीये, तर मस्त असं तेल न वापरता आपण हे पापड बनवणार आहोत। तर बघा इथं मी छान असं पीठ मळून घेत आहे। मस्त असं पीठ आपलं सॉफ्ट मळून तयार आहे। तर इथे की नाही, आता मी थोडंसं पीठ काढून घेते आणि जे बाकीचं राहिलेलं पीठ आहे ना, ते तसंच पॉलिथिनमध्ये ठेवलेलं आहे। गरम गरमच आपल्याला हे पापड बनवून घ्यायचेत लगेच, म्हणजे छान पापड तयार होतात। इथे बघा मी छोटे छोटे गोळे करून घेते। मस्त असे 10 ते 12 मी पापड बनवण्यासाठी गोळे करून घेतलेले आहेत, एकसारख्या आकाराचे। तुम्ही इथं छोटे मोठे गोळे तुमच्या आवडीनुसार करू शकता, फक्त मी थोडेसे मोठे घेतलेले आहेत। पोह्याचे पापड थोडेसे मोठेच बनवायचे आणि थोडेसे जाड बनवायचे। आता की नाही, आपण याचे पापड लाटून घेऊयात। इथे बघा प्लास्टिकचा जो कागद असतो ना, तो कट करून घेतलेला आहे स्क्वेअरमध्ये, तो खाली ठेवलेला आहे। वरती एक प्लास्टिकचा कागद ठेवलेला आहे आणि अशी एक प्लेट घेतलेली आहे। प्लेटनी थोडंसं दाबायचं म्हणजे असा गोल आकार येतो आणि लाटण्याने थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे फिरवून आपल्याला। बघा इथे थोडासा जाडसरच पापड लाटायचा आहे, खूप जास्त पातळही नाही करायचा, म्हणजे आपल्याला हा भाजूनही खाता येतो। तर मस्त असं बघा हा पापड मी लाटून घेते। पापड लाटताना ना फक्त पॉलिथिन फिरवायची आणि पापड लाटून घ्यायचा आहे। तर इथे बघा छान असा पापड लाटून तयार आहे। याला की नाही मी फॅनच्या हवेखाली सुकायला घालणार आहे। हे पापड मी रात्रीचेच बनवत आहे, याला उन्हाचीही गरज लागत नाही। तुम्ही फॅनच्या हवेखाली हे पापड बनवू शकता। आता की नाही, आपण पापड बनवण्याची मशीन आहे ना, त्याने बाकी सगळे पापड मी बनवून घेते। मी या मशीननीच पापड बनवलेले होते सगळे, म्हणजे पटपट होतात। तरी मस्त होतात, एकसारखे गोल पापड तयार होतात मशीन। तुमच्याकडे मशीन नसेल ना, तर तुम्ही ना लाटून पापड बनवा, तेही खूप छान तयार होतात। हे पापड बनवण्यासाठी उन्हाचीही गरज लागत नाही। इथे तुम्ही फॅनच्या हवेखाली रात्रभर पापड सुकवू शकता। तर मस्त असे मी सर्व पापड बनवून घेतलेले आहेत आणि मी रात्रभर हे फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी नंतर 1-2 तास उन्हामध्ये फक्त ठेवलेले होते। बघा इथं मस्त असे पापड तयार झालेले आहेत आपले, कुठलाही पापड आपला चिरलेला नाहीये। तर मस्त असे हे पापड सुकलेले आहेत आपले। सुकल्यानंतरही एकही पापड तुम्हाला चिरलेला दिसणार नाही। बघा इथं मी छान असे पापड सुकवून घेतलेले आहेत। मस्त असे पापड तयार झालेले आहेत आपले। 1 पाव पोह्यापासून मी हे पापड बनवलेले आहेत। तर खूप जास्त प्रमाणामध्ये हे पापड बनतात। तर मी आता तुम्हाला दाखवते याला तळूनही। तुम्ही हे पापड भाजूनही खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता। तर मस्त असे आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। चांगले दुप्पट तिप्पट फुलतात, इतके छान हे पोह्याचे पापड तयार होतात आणि खूप सोपी रेसिपी आहे, अगदी कुणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे ही। बघा किती छान हा पापड आपला फुललेला आहे। तर मस्त एकदम कुरकुरीत हे पापड तयार होतात। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा मस्त असा आपला कढई भरून हा पापड फुलतोय, इतके छान हे पोह्याचे पापड तयार होतात। मस्त असे बघू शकता तुम्ही। तर नक्की बनवून बघा, अगदी तुम्ही अर्ध्या तासामध्ये हे पापड बनवू शकता, इतकी सोपी ही रेसिपी आहे। तर मस्त असे पापड तयार झालेले आहेत, कुणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे। तर नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।